नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, कसे आहात? मजेत ना? छोट्या दोस्तांनो, बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहोत, हो ना? तुम्ही सर्व मजेत असणार. गणपती बाप्पा, देवी यात तुमचे दिवस अगदी मजेत गेले असणार. आता तर कोजागिरी आणि त्यानंतर सगळ्यांची आवडती दिवाळी. खरंच मज्जाच मज्जा. खूप सारा फराळ, खूप सारे पाहुणे, किती छान दिवस जातात ना ते. पण त्याआधी अभ्यास करायला हवा बरं का. बरं, चला तर. तुम्हाला उत्सुकता लागली असेल की आज कोण आपल्यासोबत गप्पा मारायला येणार आहेत. चला तर सांगतेच मी. एक छोटीशी मैत्रीण आपल्यासोबत गप्पा मारायला येणार आहे. आणि छोट्या दोस्तांनो, ती थोडी दिव्यांग आहे. पण ती स्वतःला तसं समजतच नाही. मनात सकारात्मक विचार असेल तर सगळंच आपण छान करू शकतो असं ती आपल्याला जाणवून देते. ती छोटी बालमैत्रीण आहे कारवी इला जितेंद्र मेश्राम. आणि ती छान छान गाणी देखील आपल्याला ऐकवणार आहेत. चला तर आपण गप्पा मारूया तिच्यासोबत. हाय, तुझं नाव काय आहे? माझं नाव कारवी आहे. अच्छा, कारवी. अरे वा, नाव तर खूप छान आहे. तू कोणत्या क्लासमध्ये आहे? मी 6th मध्ये आहे. 6th मध्ये. कोणत्या शाळेत? इंदिरा गांधी मध्ये. अच्छा, तर तू अभ्यास करते? हो. अच्छा, आणि मग कोणता नंबर येतो तुझा? 80. अरे वा, छान. अच्छा, तुला 80% मार्क्स मिळतात शाळेत. तर तू शाळेत जाते, अभ्यास पण छान करते. आणि तुला कसली आवड आहे मग? मला सिंगिंग मध्ये आणि पेंटिंग मध्ये आहे. अरे वा, मग पेंटिंग मध्ये काय काय करतेस तू? मी ड्रॉइंग काढते, स्केच बनवते. अरे वा, किती बनवले मग आजपर्यंत? मी 2-3 बनवले. अच्छा, मग तू कॉम्पिटिशन मध्ये पण भाग घेते का? हो, सिंगिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये घेते. आणि पेंटिंगच्या? पेंटिंगची कॉम्पिटिशन नाही आहे. नाही. अच्छा, तर तुला गाणं म्हणायला खूप आवडतं ना. तर मग आज आपल्या छोट्या दोस्तांना तू कोणतं गाणं म्हणून दाखवशील? आज मी सायोनारा नावाचा गाणं म्हणून दाखवेल. अरे वा, चल तर मग म्हणून दाखव. सायोनारा सायोनारा, वादा निभाऊंगी सायोनारा, इथे लाती और बल खाती, कल फिर आऊंगी सायोनारा. सायोनारा सायोनारा, वादा निभाऊंगी सायोनारा, इथे लाती और बल खाती, कल फिर आऊंगी सायोनारा. छोड़ दे मेरी बाहों को, रोकना मेरी बाहों को, छोड़ दे मेरी बाहों को, रोकना मेरी बाहों को, इतनी भी बेताबी क्या, समझा अपनी निगाहों को. सायोनारा सायोनारा, वादा निभाऊंगी सायोनारा, इथे लाती और बल खाती, कल फिर आऊंगी सायोनारा. अरे वा, क्या बात आहे. खूप छान म्हटलं गाणं तू. तर तू गाणं कुठे शिकते का? नाही. गाणं शिकत नाही आणि इतकं गोड गाणं म्हणतेस. हो. तर मग घरी आई, बाबा, ताई कोणी गाणं म्हणतं? हो, माझी ताई गाणं म्हणायची आधी. तिने क्लास लावलं होतं आणि एक्झाम पण दिली होती. तिने क्लास केला, तिने एक्झाम दिली आणि तू इतकं छान गाणं म्हणते. हे कसं काय? मग घरी प्रॅक्टिस करते का तू? हो, आम्ही दोघी गाणे म्हणायचे आधी. अच्छा, दोघी जणी मिळून गाणं म्हणायचे. तर तू मग गाण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते, तर मग तुला प्राइज पण मिळालं का? हो, फर्स्ट प्राइज भेटला आहे. कोणत्या गाण्याला? या सायोनारा गाण्यामध्ये भेटला. अरे वा, 5वीत. अच्छा, 5th मध्ये असताना. ना, मग आता पुढे कोणतं गाणं म्हणून दाखवशील तू? आता पुढे तुझी नी माझी गंमत वहिनी हे गाणं. अरे वा, म्हणजे हिंदी सोबत मराठी पण गाणं तुला छान येतं. हो. चल तर मग म्हणून दाखव.
तुझी नि माझी गंमत वहिनी, तुझी नि माझी गंमत वहिनी, एक सांगते कानात, एक सांगते कानात, आपण दोघी बांधूया ग दादाचा घर बाई उन्हात. अरे वा, खूप छान गाणं म्हटलं तू आणि छान ऍक्टिंग देखील केली. मला दिसतंय बाकी जरी तर तू गाणं इतकं छान म्हणतेस. अजून तुला कोणत्या भाषेतील गाणं येतं ग? हिंदी, मराठी, इंग्लिश आणि बेंगाली. अरे वा, छान. तू 4 भाषांमध्ये गाणं म्हणते आणि इतकी छोटी मुलगी आहे तरी पण. तर कारवी, एक छानसं बंगाली गाणं म्हणून दाखव ना तू. आत्ताच बोललीस ना बंगाली मला येतं म्हणून. आमी चीनी गो चीनी तुम्हारे, ओ गो विदेशिनी, तुम्ही ठाकू सिंधू पारे, ओ गो विदेशिनी, ओ गो विदेशिनी. अरे वा, खरंच छान. अजून तुला काय काय आवडतं? अजून मला डान्स करणे आवडते. मग शाळेमध्ये तू डान्स करते? हो, केली आहे. अच्छा. आणि मग शाळेमध्ये अभ्यास करताना तुला पोएम वगैरे छान पाठ होत असतील ना मग? पोएम वगैरे. हो. परत एक गाणं म्हणून दाखव ना आपल्या छोट्या दोस्तांना. जब दीप जले आना, जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार न बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मेरे प्रीत का काजल तुम अपने नैनों में तले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. अरे वा, खूप छान गाणं म्हटलंस तू. तर तू इतकं छान गाणं म्हणते आणि अभ्यासात देखील छान आहे. तर तू मित्रमैत्रिणींसोबत खेळते का? गप्पा मारते का? हो, खेळायला जाते? काय खेळते तू? आम्ही असे धावण्याचे वगैरे खेळ खेळतो. अच्छा. आणि शाळेत मग स्पोर्ट्स मध्ये वगैरे भाग घेते का? स्पोर्ट्स मध्ये तितकं काही आहे नाही, फक्त अशी रेस वगैरे आहे. अच्छा, त्याच्यात तू भाग घेते. हो. अच्छा. तर तू इतकं छान गाणं म्हणते आणि अभ्यासात देखील छान आहे. तर तुला घरून तुझी आई कशी प्रोत्साहन देते गाणं म्हणायला किंवा कसं हेल्प करते? तू कशी हेल्प करते तुझ्या मम्मीला किंवा मम्मी तुला कशी हेल्प करते गाणं म्हणायला? जेव्हा माझा कोणता कॉम्पिटिशन राहते तेव्हा माझी मम्मी मला हे गाणं म्हणशी म्हणून सांगते. अच्छा, शिकवते आणि सांगते पण. आणि ताई तर आहेच ना घरी? हो. हो ना. तर कारवी, आता तू इंग्रजी गाणं एक म्हणून दाखव आपल्या छोट्या दोस्तांना. And I had a feel like it's time as she will like die. And I'm pretty sure that you all got never lie. 'Cause I'm in a field of dandelions, wishing you everyone that you'd be mine, mine. अरे वा, खरंच छान. सगळ्या भाषा तुला छान येतात आणि इतकं छान तू गाणं म्हणतेस आणि आवाज देखील तुझा खूप गोड आहे. तर तू आणि तुझी ताई जेव्हा खेळता मस्ती करता तेव्हा तुमचं भांडण होतं का मग घरी? हो, होते. मग तू तिला मारते की ती तुला मारते? ते मला मारते. अच्छा, ती तुला मारते. पण चांगल्या गोष्टी पण शिकवत असेल हो ना? हो. आणि शाळेत आता स्वच्छता अभियान देखील राबवलं असेल तर काही ना काहीतरी तुम्ही स्वच्छते संदर्भात केलंच असेल हो ना? हो हो. काय केलं मग?
पहिले ना हं. आमची क्लासमध्ये वगैरे असं जास्त नाही का जंक फूड वगैरे आणायचे, हं. पॅकेट फूड वगैरे. हं. तर ते मग ते नाही का असे ठेवून द्यायचे, तर ते असा कचरा वगैरे व्हायचा. हं. तर आता ते सगळं अलाउड आता नाही आहे. अच्छा, डस्टबिन मध्ये टाकावं लागतंय ना. हो त्याचे जे रॅपर्स आहे, चॉकलेट्स आहे हो किंवा चिप्सचे पॅकेट्स आहेत, हो ना. हो म्हणजे स्वच्छता अभियान तुम्ही शाळेत देखील राबवलं, हो ना. हो आवडते तुला स्वच्छता करायला? हो आणि आवडते. घरी मग? घरी पण. अच्छा, घरी मग आईचं ऐकते तू? हो आई बाबांचं, ताईचं ऐकते? हो आणि कचरा करते की नाही, स्वच्छ ठेवते की नाही घर? स्वच्छ ठेवते. आपले बुक्स, आपली वॉटर बॅग वगैरे सगळं ठेवते जागेवर? हो अरे वा, खूप छान. तर मग तुला मोठं झाल्यावर कोण बनायचंय? मला मोठं झाल्यावर सायंटिस्ट बनायचं आहे. अरे वा, चल मग तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सायंटिस्ट व्हायचं आहे तर तुला खूप छान अभ्यास अजून करावा लागेल, हो ना. हो हो करणार ना मग नक्की? हो चल तर मग परत आपण भेटणार आहोतच, कारण की परत तू मोठी झाल्यावर परत तू बालसभेत येणार आणि अजून छान गाणे म्हणून दाखवणार, हो ना. हो हो चल तर मग तू इथे आली आणि छान छान गाणे ऐकवले त्याबद्दल थँक्यू. वेलकम. तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमात एक छानसं बालगीताचा आनंद घेऊया. हसू बागडू नाचू खेळू गाऊ गंमत गाणी. हसू बागडू नाचू खेळू गाऊ गंमत गाणी. गाऊ गंमत गाणी. गाऊ गंमत गाणी. गाऊ गंमत गाणी. हिरवे डोंगर हिरवी राने हिरवी झाडे हिरवी पाने. हिरवे डोंगर हिरवी राने हिरवी झाडे हिरवी पाने. हिरवाईवर खेळ खेळते सोनसळी फुलराणी. हिरवाईवर खेळ खेळते सोनसळी फुलराणी. सोनसळी फुलराणी सोनसळी फुलराणी. हसू बागडू नाचू खेळू गाऊ गंमत गाणी. हसू बागडू नाचू खेळू गाऊ गंमत गाणी. गाऊ गंमत गाणी. गाऊ गंमत गाणी. झर 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 झरा वाहतो झाडामधुनी वारा खेळतो. झर 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 झरा वाहतो झाडामधुनी वारा खेळतो. टप 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 थेंब वाजतो. टप 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 थेंब वाजतो. ताल धरूया मिळूनी. ताल धरूया मिळूनी. हसू बागडू नाचू खेळू गाऊ गंमत गाणी. गाऊ गंमत गाणी.
तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. मी निरोप घेते आहे. आपण परत भेटणार आहोतच पुढच्या बालसभा कार्यक्रमात याच दिवशी याच वेळेवर. तोपर्यंत मज्जा करा, आनंदी रहा, स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.